प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बेरोजगार शिक्षक टीचर या चॅनेलवर. तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज आपण एक नवीन व्लॉग, महाराष्ट्राची संपूर्ण माहिती या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण गेल्या टायमाला गोदावरी विशेष भाग बघितलेला होता. त्यावरचं प्रश्न जर तुम्ही पाहिलं नसेल तर मागच्या काही दिवसात आपण तो भाग प्रसिद्ध केला होता. तो व्लॉग नक्कीच पहा. आज आपण त्यावर दुसरा भाग घेत आहोत. काही प्रश्न आहेत ते आपण पाहूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. एका पण गरजवंत विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर आपलं जीवन सार्थक आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा हीच एवढीच इच्छा. तर चला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, गोदावरीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून होतो? गोदावरीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून होतो? 1 नाशिक, 2 सातारा, 3 नागपूर आणि 4 छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद. तर गोदावरीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. गोदावरीचा उगम जर विचारला तर त्यासाठी नाशिक जिल्हा आहे. हा प्रश्न विचारला जातो, ह्याला हलक्यात घेऊ नका. कधी कधी सोपेच प्रश्न फसवून जातात. प्रश्न दुसरा, गोदावरीचा उगम कोणत्या तालुक्यातून होतो? 1 नेवासा, 2 त्र्यंबकेश्वर, 3 निफाड, 4 सिन्नर. तर गोदावरीचा उगम हा 2 त्र्यंबकेश्वर. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर तालुक्यातून जिल्हा नाशिकमधून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, त्यामुळे ह्या प्रश्नाला आपलं लक्ष पाहिजे. कोणत्या जिल्ह्यातून? तर नाशिक. गोदावरी कोणत्या जिल्ह्यातून उगम पावते? तर नाशिक. कोणत्या तालुक्यातून? तर त्र्यंबकेश्वर या तालुक्यातून उगम पावते. प्रश्न तिसरा, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील प्रमुख उपनदी कोणती? 1 प्रवरा, 2 कोयना, 3 कृष्णा, 4 भीमा. तर गोदावरी नदीची महाराष्ट्रातील प्रमुख नदी ही प्रवरा आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील प्रमुख उपनदी ही पर्याय क्रमांक 1 प्रवरा हे बरोबर आहे. आता पुढं, गोदावरी नदी शेवटी कोणत्या उपसागरात विलीन होते? 1 अरबी समुद्र, 2 बंगालचा उपसागर, 3 हिंदी आणि 4 यापैकी नाही. तर गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागरात विलीन होते. उपसागरवरून तुम्ही लक्षात राहिलं पाहिजे तुमच्या. तर बंगालच्या उपसागरामध्ये गोदावरी नदी शेवटी काय होते? विलीन होते. प्रश्न पाचवा, गोदावरी नदीचा उगम समुद्र सपाटीपासून साधारण किती उंचीवर आहे? 1067 मीटर, 916 मीटर, 1467 मीटर, 800 मीटर. गोदावरी नदीचा उगम समुद्र सपाटीपासून साधारणतः पर्याय क्रमांक 1067 मीटर उंचीवर आहे. समुद्र सपाटीपासून एवढ्या 1067 मीटर उंचीवर आहे. हा प्रश्न पण विचारला गेलेला आहे. प्रश्न 6वा, गोदावरी नदी कोणत्या प्रकारची आहे? एककल्पीय, द्विकल्पीय, त्रिकल्पीय यापैकी नाही. तर गोदावरी नदी ही पर्याय क्रमांक 2 द्विकल्पीय नदी असलेली आपल्याला प्रकारची नदी असलेली आपल्याला पाहायला मिळते. पर्याय. प्रश्न 7वा, मंजिरा नदी कोणत्या नदीला मिळते? 1 कृष्णा, 2 गोदावरी, 3 कोयना आणि 4 भीमा. तर मंजिरी ही नदी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, गोदावरी नदीला मिळते. आणि गोदावरी नदीची एक उपनदी असलेली नदी ही मंजिरा नदी आहे. प्रश्न 8वा, गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? 1 प्राणहिता, 2 इंद्रावती, 3 साबरी, 4 कोयना. तर गोदावरीची सर्वात मोठी उपनदी ही प्राणहिता आहे. पर्याय 1 बरोबर आहे. गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी जर विचारलं, मोठी हा शब्द लक्षात ठेवा, तर प्राणहिता आहे. आता प्रश्न 9वा हा एक थोडा फसव्या प्रकारचा प्रश्न आहे. गोदावरीची सर्वात लांब उपनदी कोणती? 1 कोयना, 2 मांजरी, 3 साबरी, 4 इंद्रावती. तर गोदावरीची सर्वात लांब नदी ही मांजरा ही आहे. सर्वात मोठी प्राणहिता आहे आणि सर्वात लांब मांजरा आहे. हा प्रश्न
फसव्या प्रकारचा आहे आणि हा प्रश्न तुम्हाला मार्क देऊन 100% जाणार आहे. तेवढा तुमचा अभ्यास डीपली पाहिजे. गोदावरीची सर्वात मोठी उपनदी विचारलं तर प्राणहितात. गोदावरीची सर्वात लांब उपनदी विचारलं तर मांजरा ही आहे. प्रश्न पुढचा, गोदावरी नदीवर वसलेले अभयारण्य कोणते? 1 नांदूर मधमेश्वर, 1 2 कोयना, 3 राधानगरी आणि 4 ताडोबा. गोदावरी नदीवर वसलेले अभयारण्य हे नांदूर मधमेश्वर आहे. गोदावरी नदीवर वसलेले अभयारण्य नांदूर मधमेश्वर हे आहे. प्रश्न 11वा, नांदूर मधमेश्वर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? 1 कृष्णा कोयना, 2 गोदावरी कांदवा, 3 वारणा कृष्णा आणि 4 गोदावरी मांजरा. नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य गोदावरी कांदवा या नदीवर वसलेले आपल्याला पाहायला मिळते. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य हे गोदावरी आणि कांदवा यांच्या संगमावर वसलेले आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न 12वा, गोदावरी नदीची उपनदी मांजरा ही कोठे उगम पावते? 1 बालाघाट, 2 गाळणा डोंगर, 3 सातपुडा डोंगर, 4 महादेव डोंगर. गोदावरी नदीची उपनदी मांजरा ही 1 बालाघाट येथे उगम पावते. गोदावरी नदीची उपनदी मांजरा ही बालाघाट या डोंगरावर उगम पावलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न 13वा आणि परीक्षेच्या दृष्टीने थोडा व्यापक प्रश्न आहे हा. डीप वाईज अभ्यास तुम्ही जर करत असाल तर खोल प्रश्न हा. गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्रातील किती चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्रातील किती चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे? 1 69,899 चौरस किलोमीटर, 69,000 चौरस किलोमीटर, 3 59,899 चौरस किलोमीटर आणि 4 59,000 चौरस किलोमीटर. नदी खोऱ्याने महाराष्ट्रातील याचं उत्तर पाहूया आपण आता. तर उत्तर आहे 69,000 चौरस क्षेत्र. हा प्रश्न थोडा जुन्या प्रकारचा आहे. खावला मला मी सर्च करत असताना. यात काय सत्यता आहे तर नक्कीच तपासून पहा. प्रश्न पुढचा, प्रश्न 14, गोदावरीची उपनदी दक्षिण पूर्णा ही कोठे उगम पावते? अक्षर थोडं खराब आलेलं आहे मित्रांनो, समजून घ्या. कामाच्या व्यापातून थोडं जरा गडबड होते. 1 अजिंठा डोंगर, 2 सातपुडा, 3 हरिश्चंद्र आणि 4 चिरोली डोंगर. गोदावरीची उपनदी दक्षिण पूर्णा ही पर्याय क्रमांक 1 अजिंठा डोंगर येथे उगम पावते. प्रश्न 15वा आजचा शेवटचा प्रश्न, गोदावरी नदीची महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता किती TMC आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता किती TMC आहे? 202 TMC, 2 102 TMC, 502 TMC आणि 4 404 TMC. गोदावरी नदीची महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता ही पर्याय क्रमांक 4 404 TMC आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ गरजवंत विद्यार्थ्यापर्यंत नक्की शेअर करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. आणि आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत चांगली सिरीज आणि चांगले प्रश्न. कुठे चूक झाली असेल तर नक्कीच सांगा आणि आपण ती सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. हा प्रयत्न फक्त गरजू विद्यार्थ्यापर्यंत एक चांगले प्रश्न घेऊन येण्याचा आहे. थँक्यू. आभारी आहे. असंच प्रेम राहू दे.